गुड मॉर्निंग फ्रेंड. आज आपण सॉलिड स्टेटचं पुढचं लेक्चर 9वं लेक्चर त्याला सुरुवात करणार आहोत. मागच्या लेक्चरला डिफेक्ट काय आहे त्याच्या संदर्भात आपण डिस्कशन केलं होतं की जे काही रेग्युलर साईड आहेत कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलची जे काही रेग्युलर साईड आहेत त्यांच्या अरेंजमेंटमध्ये एकतर डिसऑर्डर किंवा इरेग्युलरिटीज आहेत. द इरेग्युलरिटीज or disorder in the arrangement of the constituent particles in the lattice in the crystal is known as defect. ओके, तिथं आपण पॉइंट डिफेक्टच्या संदर्भामध्ये जर डिस्कशन करतो. पॉइंट डिफेक्टमध्ये तीन प्रकारचे डिफेक्ट आपण त्यांचं टाइप्स बघितले. स्टिचियोमेट्री डिफेक्ट, नॉन स्टिचियोमेट्री डिफेक्ट आणि इम्प्युरिटी डिफेक्ट, हे तीन प्रकारचे डिफेक्ट आहेत. त्यातल्या त्यात आपण काल स्टिचियोमेट्री डिफेक्ट काय आहे त्याच्या संदर्भात डिस्कशन केले. स्टिचियोमेट्री डिफेक्टचे तुमचे चार प्रकार बघितले. आपण तिथं वॅकन्सी डिफेक्ट बघितलं, सेल्फ इंटरटिशियल डिफेक्ट बघितलं. त्याच्यामध्ये सेल्फ इंटरटिशियल डिफेक्टमध्ये दोन डिफेक्ट बघितले. ओके, एक सेल्फ इंटरटिशियल डिफेक्ट आणि एक कॉम्बिनेशन आहे तुमचा सेल्फ इंटरटिशियल डिफेक्ट आणि वॅकन्सी डिफेक्टचा. सेकंड आपण इथं थर्ड आपण इथं स्कॉटकी डिफेक्ट बघितला आणि फोर्थ जो आहे तो फ्रँकेल डिफेक्ट बघितलं. कसे फॉर्म होतात काय बघितलं त्याच्या संदर्भात आपण इथं बघितलं. नॉन स्टिचियोमेट्री डिफेक्ट म्हणजे काय की जे काही तुमचं केमिकल कंपाऊंड आहे त्या केमिकल कंपाऊंडचं जे काही स्टिचियोमेट्री आहे ते स्टिचियोमेट्री डिस्टर्ब न करता जे काही डिफेक्ट प्रोड्यूस झालेले त्या क्रिस्टल्समध्ये त्याला आपण इथं नॉन स्टिचियोमेट्री डिफेक्ट आपला स्टिचियोमेट्री डिफेक्ट म्हटलं होतं. आज आपण नॉन स्टिचियोमेट्री डिफेक्ट आणि इम्प्युरिटी डिफेक्ट यांच्या संदर्भात डिस्कशन करणार आहोत. तर नॉन स्टिचियोमेट्री डिफेक्ट म्हणजे नेमकं काय की जे काही तुमचं एखादं केमिकल कंपाऊंड आहे ते केमिकल कंपाऊंडमध्ये त्याची स्टिचियोमेट्री ही डिस्टर्ब झालेली आहे, नॉट मेंटेन्ड. ओके, द डिफेक्ट इन विच स्टिचियोमेट्री ऑफ एनी केमिकल कंपाऊंड इज डिस्टर्ब, याला आपण काय नाही नॉन स्टिचियोमेट्री डिफेक्ट म्हणणार आहोत. ओके, म्हणजे काय त्यांची स्टिचियोमेट्री जी आहे ती तिथं नाहीये, ती बॅलन्सिंग नाही त्याच्यामध्ये. म्हणजे द रेशिओ ऑफ ॲटम्स, नंबर ऑफ ॲटम्स or the ratio of number of cations or anions is different from its chemical formula. ओके, म्हणजेच काय असेल याचा अर्थ बघायचं काय होतं इथं की हे जे काही स्टिचियोमेट्री आहेत स्टिचियोमेट्री ऑफ एनी केमिकल कंपाऊंड इज डिस्टर्ब होते. ओके, याचा अर्थ काय रेशिओ ऑफ नंबर ऑफ ॲटम्स टू अनदर टाइप्स ऑफ ॲटम और रेशिओ ऑफ नंबर ऑफ cations to anions is different from its chemical formula असं आपण त्याला म्हणणार. ओके, आता बघा मग तुम्ही असं शंका मनामध्ये येते की जर मग यांची स्टिचियोमेट्री मेंटेन राहत नाहीये, यांची स्टिचियोमेट्री जर डिफेक्ट आपलं डिस्टर्ब होते तर जो काही त्याचं जे काही क्रिस्टल आहे ते क्रिस्टलचं स्ट्रक्चर जे आहे ते क्रिस्टलचं स्ट्रक्चर याच्यावर सुद्धा इफेक्ट व्हायला पाहिजे. पण नॉन स्टिचियोमेट्रीचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट होत नाही त्याच्यामध्ये. नॉन स्टिचियोमेट्री डिफेक्ट डज नॉट अफेक्ट टू द स्ट्रक्चर ऑफ क्रिस्टल, जे काही क्रिस्टलचं स्ट्रक्चर आहे त्याला तो अफेक्ट करत नाही. ओके, मग याच्यामध्ये दोन प्रकारचे डिफेक्ट होतात तुमचे, दोन प्रकारचे डिफेक्ट आहे याच्यामध्ये. काही वेळेस तुमचा जो काही स्टिचियोमेट्री जो काही केमिकल फॉर्म्युला आहे त्या केमिकल फॉर्म्युलामध्ये जे काही गिव्हन मास आहे त्याच्यापेक्षा मास तुमचा एक्सेस असेल किंवा त्याच्यापेक्षा मास जे आहे ते कमी असेल. स्टिचियोमेट्री मेंटेन होत नाही याचा अर्थ काय की एकतर ते स्टिचियोमेट्री जी आहे केमिकल फॉर्म्युला जो आहे त्या केमिकल फॉर्म्युलापेक्षा एखाद दोन आयन हे जास्त असतील किंवा एखाद दोन आयन हे कमी असतील. त्याच्यावरनं त्याचे दोन टाइप्स होतात. दिस डिफेक्ट्स आर आयदर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ एक्सेस मास मेटल. ओके, काय सांगितलं त्यांनी एक्सेस मास मेटल आयन और डिफिशियन्सी ऑफ मेटल आयन. एकतर दोन प्रकारचे होतात ते कशामुळे होतात ते एक्सेस मास ऑफ मेटल आयन अँड अनदर इज डिफिशियन्सी ऑफ मेटल आयन. ह्या दोन प्रकारचे होऊ शकतात. कसे आहेत कशा पद्धतीने होतात त्याचा आपण इथं विचार करू. त्या दोघं आपण डिटेलमध्ये त्याचा विचार करणार आहोत. एक्सेस मास मेटल डिफेक्ट आणि पुढचं डिफिशियन्सी. आता बघा मेटल एक्सेस डिफेक्ट. ओके, त्याला मास एक्सेस मास मेटल डिफेक्ट असं सुद्धा म्हणतो आपण त्याला. ओके, मग आता हा कशामुळे अरायजेस होतोय आता लक्षात घ्या याच्यामध्ये कशामुळे होते त्याच्यामध्ये. दिस डिफेक्ट अरायजेस टू वेज, हा सुद्धा तुमचा दोन प्रकारे होतोय. ओके, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ न्यूट्रल मेटल ॲटम और एक्स्ट्रा कटायन. दोन प्रकारे फॉर्म होते. पहिला बघितलं त्यांनी आपण काय सांगितलं तर पहिला हा तुमचा ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ
न्यूट्रल ऍटम आणि दुसरं बघितलं आपण एक्सेस किंवा एक्स्ट्रा कटायन ऍट द इंटरस्टिशियल साइड. दोघेही हा न्यूट्रल ऍटम म्हणा किंवा एक्स्ट्रा कटायन म्हणा हे कुठे प्रेझेंट असणार तुमच्या इंटरस्टिशियल साइडला असणार आहेत. ओके, मग आपण याच्या संदर्भामध्ये जे काही एक्झाम्पल्स आहेत हे दोघे एक्झाम्पल आपण झिंक ऑक्साईडच्या संदर्भामध्ये डिस्कशन करणार आहोत. कशाच्या संदर्भात डिस्कशन करायचं आपल्याला? झिंक ऑक्साईडच्या संदर्भात डिस्कशन करायचं आहे. आता लक्षात घ्या, झिंक ऑक्साईडचं आता ह्या झिंक ऑक्साईडचं स्ट्रक्चर आहे तिथं आपल्याला दिलेलं आहे. आता झिंक ऑक्साईड म्हटलं म्हणजे तिथं तुमचं Zn2+ आणि O2- अशी दोन अनायन आणि कटायन त्याच्यामध्ये आहेत. ओके, ठीक आहे. Zn2+ कटायन आणि O2- हा तुमचा अनायन आहे. आता यांची रेग्युलर साईड आहेत ही बघा, तुमचा हा कटायन अनायन इथं जो काही कलर आहे तो कलर पिंक पाहिजे होता. ठीक आहे, बघा इथं पुन्हा ती अरेंजमेंट जी आहे ही रेग्युलर अरेंजमेंट दिसते आपल्याला, ही पूर्ण रेग्युलर अरेंजमेंट दिसते. ही जी काही साईड दिसते तुम्हाला ही रेग्युलर अरेंजमेंटची दिसते. मात्र आता हे जे काही इंटरस्टिशियल स्पेस आहे हा इंटरस्टिशियल स्पेस आहे, हा इंटरस्टिशियल स्पेस आहे, हा आहे. तर ह्या इंटरस्टिशियल स्पेसमध्ये तुमचा न्यूट्रल Zn प्रेझेंट आहे. बघा इथं दाखवलेला आहे तुमचा न्यूट्रल Zn ऍटम हा प्रेझेंट इथं आहे. म्हणजे काय, एक्सेस झालेले मास काय झालं, जे आहे ऍक्च्युली जो होतं त्याच्यापेक्षा मास काय याच्यामध्ये एक्सेस आहेत. ठीक आहे, म्हणजेच असं आपण सांगू शकतो की इन दिस केस झिंक ऑक्साइड that is ZnO lattice occupies one neutral Zn atom at the interstitial space. हे interstitial space ला as shown in figure. हे अशा पद्धतीने आहेत. म्हणजेच याला आपण काय म्हणायचं, तिथं मास एक्सेस झालेले आहेत. जे काही तुमचं क्रिस्टल आहे त्या क्रिस्टलपेक्षा जो काही मास आहे तो मास काय झाला तुमच्या इथं एक्सेस झालेले आहे. आणि याच्यामुळे तुमची जे काही स्टिचिओमेट्री आहे तर स्टिचिओमेट्री हे झाली, डिस्टर्ब झालेली आहेत. तसं तर ZnO पाहिजे तर. ओके, पण मग Zn काय झालं तुमच्या इथं एक्सेस आलेला आहे. Zn काय झालं तुमचं एक्सेस आलेला आहे. ते कशा पद्धतीने दाखवतात ते पुढच्या स्लाइड मध्ये दाखवतो मी तुम्हाला. इथं मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तो कशा पद्धतीने लिहितात हे सांगतो तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये. ओके, आता बघा ही सेकंड केस आहे. ऑन हिटिंग ZnO इट लूज ऑक्सिजन. कशा पद्धतीने म्हणजे तुमचा जो काही झिंक ऑक्साईड आहे त्या झिंक ऑक्साईडला ज्यावेळेस आपण हिट करतोय त्यावेळेस काय करतोय, तिथं तुमचं ऑक्सिजन लूज करतोय. ओके, ऑक्सिजन लूज केल्यानंतर बघा कशा पद्धतीने ते ऑक्सिजन लूज करतोय, कशी रिॲक्शन होते ते लक्षात घ्या. ZnO ऑन हिटिंग इथं डेल्टा पाहिजे होता, तो पुस्तकात दिला नाही म्हणून मी काही घेतला नाही. ओके, इथं काय फॉर्म होतं तुमचं Zn2+ फॉर्म होते. प्लस हा तर तुमचा हा जो ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन ऍटम तुमचा लॉस झालेला आहे, हा ऑक्सिजन ऍटम तुमचा लॉस झालेला आहे. मग या ऑक्सिजन ऍटमचे इलेक्ट्रॉन जे ते इलेक्ट्रॉन फ्री इलेक्ट्रॉन तुमचे त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. मग आता लक्षात घ्या तुम्ही याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की ही जी काही रेग्युलर साइट्स आहेत त्या रेग्युलर साइट्स आहेत त्या रेग्युलर साइट्स आहेत. ओके, ठीक आहे, ह्या इंटरस्टिशियल स्पेस आहेत. ही तुमची इंटरस्टिशियल स्पेस आहे ही. ओके, ही इंटरस्टिशियल स्पेस आहे. आता बघा यांनी काय केलेलं आहे, तो जे की तुमचं हा जो काही Zn2+ कटायन जो फॉर्म झालेला आहे तो त्याने इथं इंटरस्टिशियल स्पेस ऑक्युपाय केलेली आहे. ओके, मग आता बघा आता हा जो काही स्टिचिओमेट्री डिफेक्ट आहेत हा नॉन स्टिचिओमेट्री डिफेक्ट हा इलेक्ट्रिकली मेंटेन होतोय, याची इलेक्ट्रिकली न्यूट्रलिटी मेंटेन होते. कशी मेंटेन होते, तर याच्यावरती तुम्ही म्हणाल की सर याच्यावरती Zn2+ चार्ज आहे, हा तुमचा पॉझिटिव्ह चार्ज व्हायला पाहिजे हा कंपाऊंड, पण नाही. जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत हे जे काही दोन फ्री झालेले इलेक्ट्रॉन्स आहेत हे दोन इलेक्ट्रॉन ह्या सुद्धा इंटरस्टिशियल स्पेसेस मध्ये काय करतात ते ऑक्युपाय होतात, ते डिलोकलाइज होतात, ते तिथे ते फिरत राहतात. ओके, म्हणजेच काय झालं तर बघा Zn2+ आयन्स आर अनट्रॅप्ड इन interstitial side and electron in neighboring interstitial side which cause to electrical neutrality as shown in figure. Okay, मग आता काय झालं याच्यामध्ये, दिस प्रोसेस गिव्स मास डिफेक्ट. मग ह्या प्रोसेसमुळे काय झालं तिथं मास डिफेक्ट होतात ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रॉन इन इंटरस्टिशियल डिफेक्ट. मग आता हा काय झालं तुमचं इंटरस्टिशियल याच्यामध्ये साईटमध्ये तुमचं इलेक्ट्रॉन प्रेझेन्स आहेत, त्याच्यामुळे हा जो काही कलर आहे याचा जो काही कलर आहे बघा त्याच्यामुळे काय होतंय ह्या ड्यू टू दिस वेगवेगळं पाहिजे ऍक्च्युली ते चुकून माझ्याकडनं ते एकच याच्यात राहून गेलं. ओके,
हे दोघं सोबत पाहिजे. ते ऑन ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रॉन इन इंटरस्टिशियल साइड, त्याला आपण एफ सेंटर किंवा कलर सेंटर असं म्हणणार. व्हाईट कलर ऑफ झेडेनो टर्न्स टू येलो ऑन हिटिंग. ओके, म्हणजे बघा, ज्यावेळेस हा झेडेनो आपण याला हिट करतोय म्हणजे काय होतं, तो तुमचं झेडेन2 प्लस आयन फॉर्म करतायत, कटायन फॉर्म करतायत आणि इलेक्ट्रॉन लॉस आपला ऑक्सिजन लॉस करतोय, त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन शिल्लक राहतात. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ दिस इलेक्ट्रॉन, that white color of the ZNO turns to yellow on heating. Okay, due to loss of electron, loss of oxygen, and presence of electron in the interstitial site. Okay, this called as F center. याला काय नाव आहे, M center म्हणणार किंवा कलर सेंटर म्हणणार. ही जी काही पोझिशन आहेत, ही याला आपण F सेंटर म्हणणार किंवा कलर सेंटर म्हणणार आहोत. त्यांच्यामुळे त्या इलेक्ट्रॉनच्या प्रेझेन्समुळे, ऍक्च्युली त्या इलेक्ट्रॉनच्या प्रेझेन्समुळे काय होतं, तुम्हाला जो क्रिस्टल जो आहे, क्रिस्टलचा कलर जे आहे तो चेंज होतो त्याच्यामुळे. ओके, आता दोघं केसेसमध्ये बघा, इन बोथ केसेस म्हणजे अगोदरचे आपण जे पाहिलेले ज्याच्यामध्ये न्यूट्रल ॲटम आहेत त्या ठिकाणचे स्टिचियोमेट्रिक फॉर्म्युला ऑफ झेडेनो इज Zn1 प्लस एक्स. ओके, आता ऍक्च्युली हा ZnO आहे म्हणजे 1 आहे. जर तो डिफेक्ट नसेल तर, जास्त तो तुमचा आयडियल क्रिस्टल असेल तर. मात्र याच्यामध्ये तुमचा डिफेक्ट आहे, एक तर न्यूट्रल ॲटम प्रेझेंट आहे. ओके, न्यूट्रल ॲटम प्रेझेंट आहेत किंवा एक तर त्याचा कटायन तरी प्रेझेंट आहे, और काय त्याचा कटायन तरी प्रेझेंट आहे. ओके, मग जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो झेडेनोचा, तो काय होतो तुमचा Zn1 प्लस एक्स. 1 प्लस एक्स, एक्स म्हणजे हा जो काही एक्सेस असलेला पार्ट आहे तो पार्ट, O 1.0. ओके, ऑक्सिजनचं तुमचं बदलत नाही, ऑक्सिजनच्या याच्यामध्ये काही चेंजेस होत नाहीये. ओके, तर हे अशा पद्धतीने आपल्याला याच्या संदर्भामध्ये सांगता येणार आहेत मास डिफेक्टच्या संदर्भामध्ये. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये एक कन्सेप्ट आलेली आहे एफ सेंटर. आता एफ सेंटर काय आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण एक डिटेलमध्ये डिस्कशन करू पुढच्या स्लाइड मध्ये. ओके, मेटल एक्सेस डिफेक्ट ड्यू टू अनायनिक वॅकन्सी, ते आपण कटायनिक वॅकन्सीच्या संदर्भामध्ये डिस्कशन केलं होतं. आता अनायनिक वॅकन्सी आहेत म्हणजेच इथं अनायन जे आहेत ते अनायनचं ऍब्सेन्स आहेत. ओके, आता बघा हा जो काही डिफेक्ट आहे, हा डिफेक्ट ऍक्च्युली अल्किल हलाइड्स जे आहेत त्या अल्किल हलाइड्स मध्ये दिसतात. तुमचे अल्किल हलाइड्स म्हणजे काय, तुमचे इथं NaCl आहे, KCl आहेत. ओके, जसं LiCl आहे, LiCl सुद्धा आपल्याला सांगता येईल इथं. ठीक आहे, हे तुमचे अल्किल हलाइड्स आहेत. ओके, त्यातल्या त्यात आपण एक्झाम्पल पाहणार इथं सोडियम क्लोराइडचं पाहणार आहे, NaClचं एक्झाम्पल पाहणार आहे. व्हेन द NaCl crystal is heated in the atmosphere of sodium vapor results in deposition of sodium atom on the surface of the crystal. जस्ट ह्या क्रिस्टलला आपण ऍटमॉस्फिअर मध्ये हीट करणार आहोत. ओके, सोडियम वेपर, त्याच्यामुळे काय होणार, तुमचे सोडियम वेपर्स प्रोड्यूस होतील आणि यांचं जे काही डिपोजिशन आहे ते हा सोडियम वेपर्सचं, तो सोडियम ॲटम जो आहे तो सोडियम ॲटम तो डिपोजिशन होणार आहे. म्हणजे डिपोजिशन म्हणजे काय, तिथून तो सोडून जाणार आहे. ओके, डिपोजिशन, तर त्याची पोझिशन जी ती चेंज होणार आहे त्याच्यामुळे. मग त्याच्यामुळे काय होतं, तुमचा जो काही Cl- आयन आहे त्याच्यासोबत असलेला जो काही Cl- आयन आहे तो Cl- आयन डिफ्यूज द सरफेस ऑफ द क्रिस्टल अरायजेस वॅकन्सी. मग तो जो काही तुमचा बघा जे काही झालेलं काय झालं तुमच्या याच्यामध्ये, जो काही सोडियम मेटल आहे तो सोडियम मेटल तिथे डिपोजिशन झालेलं आहे. मग तिथं तुमचं Cl- जो काही आहे ते Cl- राहतोय, त्याचं डिफ्युजन होतंय, डिफ्यूज Cl- आयन डिफ्यूज टू द सरफेस ऑफ द क्रिस्टल रायजेस वॅकन्सी ॲट द रेग्युलर साईड. त्याच्यामुळे काय होते, तुमचं इथं रेग्युलर साईडला काय होते, तुमच्या इथं वॅकन्सी प्रोड्यूस होते. ओके, अँड कंबाईन विथ एनी ॲटम, तो काय होतो तुमचा जो काही Cl- आहे तो Cl- काय होतो तुमच्या जो काही एनी आहे तो डीप पोझिशन झालेला आहे. सोडियम वेपर्समुळे जो काही सोडियम ॲटम आहे त्या सोडियम ॲटमला हा Cl- जाऊन मिळतोय आणि तिथं त्याचा रिझल्ट काय तुमचं NaCl मिळतोय. ओके, दॅट इज Na प्लस Cl- it gives NaCl and 1 electron and that electron is present in this side. ओके, जी वॅकन्सी साईड आहे त्या वॅकन्सी साईडला तुमच्या इथं काय होते, तो इलेक्ट्रॉन येतो, इलेक्ट्रॉन तिथं प्रेझेन्स राहतो. ओके, अशा पद्धतीने मेटल एक्सेस डिफेक्ट ड्यू टू द आयनिक वॅकन्सी आहेत. ओके, पुन्हा हा प्रेझेन्स ऑफ दिस इलेक्ट्रॉन प्रोड्यूस द एफ सेंटर. ओके, हा याचं जे काही प्रेझेन्स आहे त्या इंटरस्टिशियल साईडला जो काही इलेक्ट्रॉन प्रेझेन्स आहे त्या इलेक्ट्रॉन प्रेझेन्स असल्यामुळे तुमचं तिथे इंटरस्टिशियल साईडला जो काही एफ सेंटर तिथं फॉर्म होतात. आता एफ सेंटर म्हणजे नेमकं काय, कशाला सांगायचं आपल्याला. ओके, आता बघा त्यांनी काय सांगितलं, द रिलीज्ड इलेक्ट्रॉन डिफ्यूज इनटू द वॅकंट साइड ऑफ द अनायन
ॲज शोन इन द फिगर. बघा जसं इथं फिगरमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला की जो काही एफ सेंटर आहे, एफ सेंटर म्हणजे काय तुमचं इथं, आता इथं बघा आपण काय केलं, हीट केलं, सोडियम वेपर इथं प्रोड्यूस झालं, तुमच्या सोडियम वेपर्स प्रोड्यूस झाल्यामुळे तो जो काही सोडियम ॲटम आहे त्या सोडियम ॲटमचं काय झालं इथं डिपोजिशन झालं. ते डिपोजिशन आहे ते याच्यातला जो काही Cl मायनस आयन आहे, हा Cl मायनस आयन त्याचं डिफ्युजन होते कशासोबत, Na सोबत जातोय आणि NaCl तिथं फॉर्म करतोय. त्याचा परिणाम काय, इथं तुमचा इलेक्ट्रॉन जो आहे तो इलेक्ट्रॉन ॲज इट इज तो मागे सोडून जातोय, इलेक्ट्रॉन मागे सोडून जातोय आणि जो पुढे सोडून जातोय जिथे व्हॅकन्सी आहे त्या व्हॅकन्सीच्या ठिकाणी तो सोडून जातोय. ओके ठीक आहे, मग याला आपण एफ सेंटर म्हणणं, याला काय आपण इथं एफ सेंटर म्हणणं. याच्यामुळे काय आहे की तुमचं क्रिस्टल आहे त्या क्रिस्टलचं जे काही स्ट्रक्चर काय म्हणतो आपण त्याला कलर आहे तो कलर चेंज होताना आपल्याला इथे दिसतोय. ओके बघा बऱ्याच वेळेस आपण जर मीठ आहे, मीठ जर याच्यावरती टाकलं गेलं थोडस जर जाड मीठ असेल, आता सध्या वापरत नाही, आधी खूप वापरायचे जाड मीठ. जाड मीठ जर ज्यांनी वापरलं असेल किंवा पाहिलं असेल तर तुम्ही प्रयोग करून पहा. जे काही तुमचं गरम झालेला तवा आहे भाकरी करण्याचा, पोळ्या करण्याचा, त्याच्यावरती जर थोडेसे हे क्रिस्टल जर पडले तर ते व्हाईट क्रिस्टल हे तुमचे येलो टर्न होतात. त्याच्यामध्ये काय होतात ते, तर जे सोडियम ते हीट होते, ते हीट झाल्यामुळे जे काही सोडियम आहे त्याच्यात ते वेपर्स फॉर्म होतात, त्याच्यातून डिपोजिशन होत आणि Cl मायनस तो तिथून निघून जातोय आणि काय होते तिथं इलेक्ट्रॉन जो प्रेझेंट आहेत. त्याच्यामुळे जो काही काय म्हणतो आपल्याला व्हाईट कलर आहे त्या सोडियम क्रिस्टलचा तो येलो मध्ये टर्न होतो. ओके ठीक आहे, बघा काय सांगितलं त्यांनी, द रिलीज इलेक्ट्रॉन डिफ्यूज इन टू द व्हॅकंट साइड ऑफ अनायन ॲज शोन इन द फिगर. ओके ते दाखवलेलं फिगर मध्ये. द अनायनिक साइड ऑक्युपाइज बाय अनपेड इलेक्ट्रॉन. बघा हा अनपेड इलेक्ट्रॉन काय केलं इथं, तुमची साइड ही ऑक्युपाय केलेली आहे, आर कॉल्ड एफ सेंटर. त्याला काय नाव एफ सेंटर म्हणतात. विच इम्पार्ट येलो कलर टू द क्रिस्टल. तो काय करतोय, तो येलो कलर इम्पार्ट करतो. आता हा सोडियम साठी आपण एक्झाम्पल बघितलं, सोडियम क्लोराईड साठी आपण एक्झाम्पल बघितलं. मग सोडियम क्लोराईड साठी येलो कलर असणार आहे ज्यास आपण हिटिंग करणार त्यास. म्हणून प्रत्येक साठी जो असं असेल का अशातला भाग नाही. LiCl साठी हा व्हायलेट कलर असणार आहे, सॉरी पिंक कलर असणार आहे. LiCl साठी कसा असणार, हा पिंक कलर असणार आहे आणि KCl साठी व्हायलेट असणार आहे. KCl साठी काय असणार, एक काय असणार आहे इथं येलो असणार आहे, व्हाईट सॉरी NaCl साठी येलो, LiCl साठी पिंक आणि KCl साठी व्हायलेट असणार आहे. आता बघा हा जो काही आहे NaCl क्रिस्टल हॅज एक्सेस सोडियम ॲटम. मग आता काय झालं, तो सोडियम मेटलचा एक्सेस ॲटम त्याच्यामध्ये आहे, म्हणजे त्याची स्टिचिओमेट्री काय झाली ते डिस्टर्ब झालेले आहेत आणि ती जी काही आहेत स्टिचिओमेट्री ती काय आली तुमची तर Na1+X Cl1. ओके ठीक आहे, हे झालं तुमचं एफ सेंटरच्या संदर्भामधला मुद्दे झालेले आहेत ते, राईट. आता पुढचा जो काही डिफेक्ट आहे त्या पुढच्या डिफेक्टच्या संदर्भात आपण इथं डिस्कशन करू. तो आहे इम्प्युरिटी डिफेक्टच्या संदर्भामध्ये, सॉरी मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट आहे. मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट हा आहे. आता हा जो काही डिफेक्ट आहे मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट, हा काय झालेला आहे तुमचं की जे काही कटायन्स आहेत ते कटायन्स त्यांची रेग्युलर साईड जे आहेत ते रेग्युलर साईड मिस करतायत. ओके इथे फिगर मध्ये दिसते तुम्हाला की हे जे काही तुमचे आता बघा इथे एक्झाम्पल दिले तुम्हाला NiO2 चे, सॉरी NiO2 चे एक्झाम्पल दिलेलं आहे. आता ह्या NiO2 मध्ये NiO असं तो एक्झाम्पल आहे. आता याच्यामध्ये बघा काय झालेलं आहे की तुमचं Ni2+O- हे रेग्युलर साईड आहे तुमच्या याच्या, ठीक आहे. ह्या रेग्युलर साईड दिसतात तुम्हाला याच्यामध्ये. इथे तुम्हाला व्हॅकन्सी प्रोड्यूस झालेली आहे आणि इथं हा एक बघा तुम्ही, हा एक साईड बघा आणि हे एक साईड बघा, यांच्यामध्ये तुम्हाला कलर चेंज झालेला आहे Niचा. बाकी ठिकाणी वेगळा आहे Niचा आणि ह्या दोन ठिकाणी मी जिथं सर्कल केलेलं आहे इथं हा एक आणि हा एक, इथं विचार करा दोघं ठिकाणी. तर ह्या दोघं ठिकाणी तुमचं कलर जर चेंज झालेला आहे, का झालेला आहे त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आता काय झालं याच्यामध्ये की ही जी काही रेग्युलर साईड आहे ही रेग्युलर साईड तुमची मिसप्लेस झालेली आहे. इथून तुमचा हा Na2+ जो असायला पाहिजे तर तो नाहीये. मग हा Na2+ नाहीये, ह्या क्रिस्टलची आपल्याला इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन आहे, म्हणजे हे जे काही दोन
जे काही चार्जेस आहेत ते दोन चार्जेस शिफ्ट झालेले आहेत. हे जो काही पॉझिटिव्ह चार्ज आहे तो पॉझिटिव्ह चार्ज, एक पॉझिटिव्ह चार्ज इथं शिफ्ट झालेला आहे आणि दुसरा पॉझिटिव्ह चार्ज इथं शिफ्ट झालेला आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे हे याच्यामुळे काय होते आणि कशामुळे होते, तुमच्या व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेटमुळे होतात. ओके, बघा काय सांगितलं त्यांनी, इन मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट अ कटायन इज मिसिंग फ्रॉम देअर ओरिजिनल लॅटिस साइड. To maintain electrical neutrality, one of the nearest metal ion acquire extra positive charge. हा बघा, इथं एकाने एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज अक्वायर केला, याने एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज अक्वायर केलेला आहे. ओके, दिस टाइप ऑफ डिफेक्ट ऑकर्स इन कंपाऊंड व्हेअर द मेटल शोज व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. मग कशामध्ये तुम्हाला हा डिफेक्ट दिसतोय, तर ज्या ठिकाणी तुमचं जे काही मेटल्स आहेत, जे मेटल्स आहेत ते व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. जसं ट्रान्झिशन एलिमेंट आहेत, तर ट्रान्झिशन एलिमेंट तुमचे वेगवेगळे ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. जसं एमएन आहे, सीआर आहे, झेडएन आहे, झेडएन आहे, झेडएनही कमी दाखवतो, पण एनआय, कोबाल्ट, आयर यासारखे जे काही ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत, मेटल्स आहेत, ते व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला इथं दाखवतात. म्हणजे तिथे तुमचं डिफिशियन्सी आली, इथं काय झालं, तुमची इथं डिफिशियन्सी आलेली आहे. जो काही मास आहे त्या मासमध्ये डिफिशियन्सी आलेली आहे ऍक्च्युली. ठीक आहे, म्हणून याला आपण मास डिफिशियन्सी डिफेक्ट म्हणतो. बघा काय सांगितलं त्यांनी, NiO एक्झाम्पल दिलेले, मिसिंग प्रोड्युसिंग द वॅकन्सी ऍट द रेग्युलर साइड. इथं दाखवलेलं आहे ते रेग्युलर साइडला. इथं तुमचा हा Ni एक्स्ट्रा चार्जेस आहेत प्रोड्यूस केलेले आहेत. डिफिशियन्सी ऑफ टू पॉझिटिव्ह चार्ज इज मेंटेन बाय एक्वायरिंग टू Ni3+ ion at other lattice site of the Ni2+. Okay, therefore composition of Ni becomes, आता हा कमी झालेला आहे. Niच्या साठी सांगितलं त्यांनी, Ni 0.97 ऑक्सिजनचं तुमचं वन आहे. Feचं दिलेलं आहे त्यांनी, Feचे दोन प्रकारचे दिलेले आहे त्यांनी. FeO मध्ये दिलेलं आहे तुमचं, FeO मध्ये दिलेले आहेत. काय दिलेले आहेत, 0.97 वन दिलेले आहेत. FeSचं पण तेच आहेत. आता हे जे काही आहेत, हा डिफिशियन्सी ही वेगवेगळ्या प्रकारची डिफिशियन्सी असणार आहेत. Feचं 0.93 to 0.96 पर्यंत असणार आहेत त्या ह्या डिफिशियन्सी. दुसरा एक्झाम्पल तुम्हाला FeSचं दिलेलं आहे. ठीक आहे, तर हे झालं तुमचं नॉन स्टिचिओमेट्री डिफेक्टच्या संदर्भामध्ये. नॉन स्टिचिओमेट्री डिफेक्ट आपण दोन प्रकारचे बघितलेले आहेत, मेटल एक्सेस मास मेटल डिफेक्ट अँड अनदर इज डिफिशियन्सी मास डिफिशियन्सी मेटल आहेत त्याच्या संदर्भामध्ये. ओके, ठीक आहे. पुढचं आहे तुमचं इम्प्युरिटी डिफेक्ट. आता इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे काय, तुमचं क्रिस्टल आहे, त्या क्रिस्टल्समध्ये आपण एखादा फॉरेन पार्टिकल जो आहे, त्या फॉरेन पार्टिकल त्याच्यामध्ये ऍड केलेला असणार आहे किंवा तो ऍड झालेला असणार आहे. ओके, आणि त्यांच्या ते वॅकन्स इंटरस्टिशियल तिथं प्रेझेन्स मध्ये असणार आहेत. ओके, काय सांगितलं त्यांनी बघा, दिस डिफेक्ट अरायजेस व्हेन फॉरेन ॲटम आर प्रेझेंट ऍट द लॅटिस साइड in place of host atom or it is present at vacant interstitial side. ओके, जे काही तुमचे वॅकंट इंटरस्टिशियल साइड आहेत तिथं, किंवा जे लाईट्स किंवा जे काही तुमच्या लॅटिस साइड्स आहेत, त्या रेग्युलर लॅटिस साइड, त्या रेग्युलर लॅटिस साइडला किंवा त्यांच्या वॅकंट इंटरस्टिशियल साइडला जिथं तुमचा एखादा फॉरेन पार्टिकल तो प्रेझेंट असेल इन्स्टेड ऑफ होस्ट ॲटम, तर त्याला आपण काय म्हणतो, इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणणार. दोन प्रकारचे इम्प्युरिटी डिफेक्ट आहेत, सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट आणि इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता जे काही म्हटलं मी तुम्हाला, हे लॅटिस साइड जे आहेत, त्या लॅटिस साइडला होस्ट जो ॲटम असणार आहे, त्या होस्ट ॲटमला ज्या रिप्लेस केलेला असेल एखाद्या ॲटमने, त्यावेळेस आपण त्याला सबस्टिट्युशन, जसं एखादा खेळ असतो, त्या खेळ चालू असतो आणि खेळ चालू असताना एखादा प्लेअर जर इंजर्ड झाला, तर आपण त्या प्लेअरच्या ऐवजी दुसरा प्लेअर तिथं खेळत असतो, बरोबर आहे, म्हणजे सबस्टिट्युशन करतो. तसं जो काही होस्ट ॲटम असेल, त्या होस्ट ॲटमच्या जागेवरती, त्याच्या रेग्युलर साइडच्या जागेवरती एखादा दुसरा ॲटम तिथं इंट्रोड्यूस करणं किंवा त्याला त्याच्यामध्ये ऍड करणं, त्याला काय म्हणणार, सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणणार. आणि इंटरस्टिशियल डिफेक्ट म्हणजे काय, त्यांनी सांगितलेले आहेत, ऑर इट इज प्रेझेंट ऍट द वॅकंट इंटरस्टिशियल साइड. जे इंटरस्टिशियल साइडला प्रेझेंट असतील त्यांना आपण काय म्हणतात, इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणणार. डिटेलमध्ये आपण त्याचा विचार करू, एक्झाम्पल सहित आपण त्याचा विचार करू. बघा, सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्टच्या संदर्भामध्ये आता हा सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट काय आहे बघा, दिस डिफेक्ट ऑकर व्हेन ऍट foreign atoms are present and at lattice sites in place of host atom, that is regular atom are displaced from their lattice side by impurity atom. जो काही एखादा इम्प्युरिटी ॲटम असेल, त्या इम्प्युरिटी ॲटमने काय केलेले आहेत की जी काही रेग्युलर साइड आहेत, होस्ट ॲटम आहेत,
त्या होस्ट ॲटमची जी जागा आहे ती त्याने चेंज केलेली आहे. आता बघा तुम्हाला इथं दोन वेगवेगळ्या कलरचे हे स्पेअर इथे दिसत आहेत तुम्हाला. बघा हे तुमचे कॉपर जे काही कलर आहे ते कलर सगळे तुमचे हे कॉपरचे ॲटम आहेत. आणि हा जो काही ब्लॅक आहेत हा ब्लॅक जे काही दिसतात हे तिथं तुमचे झिंकचे ॲटम आहेत. त्यांनी काय केलेले आता ऍक्च्युली इथं तुमचा कॉपरचा ॲटम प्रेझेंट पाहिजे होता, इथं कॉपरचा ॲटम प्रेझेंट पाहिजे होता, इथेही कॉपरचा ॲटम प्रेझेंट पाहिजे होता, इथेही कॉपरचा ॲटम प्रेझेंट पाहिजे होता. पण चेंजेस झालेले आहेत, हे चेंजेस केलेले आपण याला अलॉय म्हणतो. ऍक्च्युली हे काय तुमचं इट इज अ एक्झाम्पल ऑफ अलॉय. इम्प्युरिटी डिफेक्ट इज नथिंग बट इट इज अ अलॉय. अलॉय फॉर्मेशन आपल्याला माहिती काय आहे तर वेगवेगळे ॲटमला आपण ज्या गोल्ड आहे, गोल्डमध्ये आपण कॉपर हा ऍड करत असतो त्याला मजबूती येण्यासाठी. ओके, एक्झाम्पल दिलेले आहे त्यांनी. एक्झाम्पल अ सॉलिड सोल्युशन ऑफ मेटल दॅट इज अलॉय. ओके, ब्रॉस इज अन अलॉय ऑफ कॉपर अँड झिंक. ब्रॉसचं एक्झाम्पल दिलेलं आहे तिथं. आता ब्रॉस मध्ये काय तुमचं कॉपर इज द होस्ट, कॉपर इज द होस्ट अँड झेडन इज द फॉरेन पार्टिकल. गोल्ड आहे 22 कॅरेट गोल्ड आहे, तर 22 कॅरेट गोल्ड मध्ये होस्ट कोण आहे तुमचा गोल्ड आहे आणि फॉरेन पार्टिकल काय आहे तिथं कॉपर आहेत. ओके, ऑल दीज आर द एक्झाम्पल ऑफ सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट्स आहेत. ते सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्टच्या संदर्भातले आहेत. ओके, का सांगितलं नाही इन ब्रास होस्ट कॉपर atoms are replaced by impurity of zinc atoms as shown in figure. हे झालं तुमचं सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्टच्या संदर्भामध्ये. आता याच्यामध्ये तुमचं काय सांगितलं व्हॅकन्सी थ्रू अलॉय व्हॅलेंट इम्प्युरिटी. अलॉय व्हॅलेंट इम्प्युरिटी आहेत. आता हे अलॉय व्हॅलेंट म्हणजे काय ते आपण समजून घेतो. अलॉय व्हॅलेंट मीन्स नो कम्पेरेबल हॅव्हिंग डिफरंट व्हॅलन्स ऑर ऑक्सिडेशन स्टेट. इथं जे काही ऑक्सिडेशन स्टेट आहेत त्या ऑक्सिडेशन स्टेट इथं कम्पेरेबल होत नाही. ठीक आहे, मग आता जसं आयनिक सॉलिड आहेत त्या आयनिक सॉलिड मध्ये तुमची वॅकन्सी क्रिएट होत आहेत बाय ऍडिंग द इम्प्युरिटी अलॉय व्हॅलेंट जे काय आपण असेल काय म्हणतात आयन असेल त्याला. आता अलॉय व्हॅलेंट आयन म्हणजे नेमकं काय ते बघा, लक्षात घ्या तुम्ही काय आहे. आता इथं बघा तर तुम्ही सोडियम आहेत, सॉरी इथं हा तुमचा सोडियम आहे. ठीक आहे, रेग्युलर साईड आहे तुमचं सोडियम आहे. याच्यामध्ये काय केलं आपण SR2+, SR2+ याची ऍडिशन केलेली, हा तुमचा अलॉय व्हॅलेंट आहे. ओके, हे काय तुमचं अलॉय व्हॅलेंट आहे. पण याच्यामध्ये आता हा अलॉय व्हॅलेंट आहे तिथं बघा SR जो आपण ऍड केलेला आहे तो SR ऍटम जो आहे तो ऍड करत असताना इथं ओके सोडियमची जी काही रेग्युलर साईड आहे ती सुद्धा तुमची वॅकन्सी राहिलेली आहे. ओके, याला म्हणणार आपण इथं. आता काय सांगितलं नाही ड्यू टू द क्रिस्टलायझेशन ऑफ NaCl स्मॉल अमाऊंट ऑफ इम्प्युरिटी ऑफ SrCl2 or CaCl2 is added. ते ऍड करतो आपण याच्यामध्ये. ओके, ऑन ऍडिशन SrCl2 or CaCl2 म्हणजेच काय तुमचं इथं SR2+ or Ca2+, ज्यांचे ऑक्सिडेशन स्टेट 2+ आहे, आयन्स ऑक्युपाय द सम रेग्युलर साइट्स ऑफ Na+ होस्ट आयन. ठीक आहे, म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट जी आहे तुमची ऑक्सिडेशन स्टेट काय झालं तिथं +1 ने ती वाढलेली आहेत. अशाने रिप्लेस केलेली आहेत की जे ऑक्सिडेशन स्टेट तुमची जी काय होती +1 होती ती रिप्लेस केलेली आपण कशाने +2च्या जो काही तुमचं फॉरेन पार्टिकल आहे त्याने इम्प्युरिटी केलेली आहे, ऍड केलेली त्याच्यामध्ये इम्प्युरिटी ऍड केलेली त्याच्यामध्ये. ओके, हे कशासाठी तर इलेक्ट्रिसिटी आता मग इलेक्ट्रिकली हा न्यूट्रल व्हावा म्हणून इथं काय झालं तुमची वॅकन्सी प्रोड्यूस झालेली आहे. ठीक आहे, टू मेंटेन द इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी इच SR2+ or Ca2+ ion remove 2 Na+ ion. Due to this, one vacant lattice is occupied by SR2+ or Ca2+ ion and one remains unoccupied. म्हणून याला आपण काय म्हणायचं अलॉय व्हॅलेंट म्हणायचं. अलॉय व्हॅलेंट की तो तुमचं ऑक्सिडेशन स्टेट जे आहे ते ऑक्सिडेशन स्टेट हे व्हेरिएबल आहेत. ओके, मग मात्र त्यांचं जे काही इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन राहते त्याच्यासाठी काय होतं तुमचं जे काही एक प्लेस जागा रिप्लेस होते आणि एक प्लेस तुमची ही वॅकंट ठेवते. ओके, हे झालं तुमचं वॅकन्सी थ्रू अलॉय व्हॅलेंट इम्प्युरिटी. नेक्स्ट इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट काय होतं याच्यामध्ये जे काही तुमचं रेग्युलर साईट आहेत जे स्टेनलेस स्टीलचं आपल्याला एक्झाम्पल देता येईल. इथं हा तुमचा आयर्न आहे, हे आयर्न आहेत. ओके, हे काय तुमचं आयर्नच्या साईड आहेत. पण यांचे जे काही इंटरस्टिशियल स्पेस आहे त्या इंटरस्टिशियल स्पेसमध्ये जास्त तुम्ही इथं कार्बन ऍड करतात, आणि कार्बन ऍड केलं म्हणजे हा फॉरेन पार्टिकल तुम्ही ऍड करतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये की हे जे काही साईड्स आहेत त्या साईडमध्ये एक इम्प्युरिटी प्रोड्यूस झाली त्याच्यामुळे जो काही सबस्टन्स आहे तो सबस्टन्स जे काही जो काही
कंपाऊंड आहे, क्रिस्टल आहे, तो हार्ड होतो अजून तो बेस्ट येतो. ओके, दिस डिफेक्ट द इम्प्युरिटी ऑफ ॲटम आर प्रेझेंट ॲट द इंटरस्टिशियल साइड. ठीक आहे. आता इम्प्युरिटी ॲटम तो तुमच्या इंटरस्टिशियल साइडला प्रेझेंट आहे. इट इज द बेस्ट एक्झाम्पल इज द स्टेनलेस स्टील इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ दिस वेअर Fe atom occupies the normal sites while carbon atom at the interstitial site. हे असं आपल्याला सांगता येणार आहे. हे झालं तुमचं डिफेक्टच्या संदर्भामध्ये. पुढच्या लेक्चरला ज्या काही इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज आहेत त्या सॉलिडच्या संदर्भामधला हा पॉईंट आपण पाहणार आहोत. ऍक्च्युली मागच्या सिलेबसला हा पॉईंट रिड्यूस सिलेबसमध्ये होता, पण अजून आपल्याला काही इंडिकेशन नाहीये, त्याच्यामुळे आपण हा मुद्दा घेणार आहोत. ओके, घरीच राहा, सुरक्षित राहा.